बोईसर, विरार व ठाणे क्षेत्राचा विकास या प्रकल्पांचा समावेश या ग्रोथ हब मध्ये असल्याचं समजतंय। याशिवाय वाढवण पोर्टचा एकात्मिक वाहतूक आराखडा, जागतिक दर्जाचे डेटा सेंटर तयार करणं, औद्योगिक जागांवर औद्योगिक शहर तयार करणं, एमएमआर क्षेत्रात आरोग्य शहर उभारणं, गरिबांसाठी परवडणारी घरे उभारणं, तसेच पर्यटन वाढीसाठी विशेष प्रकल्पांचा सुद्धा समावेश या ग्रोथ हब मध्ये सभापती महोदय या ठिकाणी करण्यात आलाय। सभापती महोदय, वाढवण बंदर हे राज्याला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने त्या ठिकाणी एक मोठं पाऊल त्या ठिकाणी उचलताना सभापती महोदय दिसतंय। वाढवण बांधवांच्या संदर्भात अनेकदा टीका झाल्या, काही राजकीय उद्दिष्टाने झाला, काही छोट्या मोठ्या उद्देशाने झाला, परंतु वाढवण बंदर हे देशातील नवी आशियातील एक सगळ्यात मोठं बंदर असणार, ज्याचा लाखो रोजगार आणि अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय ताकद आणि गती मिळणार आहे। सभापती महोदय, मुंबईतील मुंबई पोर्ट ट्रस्ट पोर्ट, जवाहरलाल नेहरू पोर्टच्या विकासाचं एक प्रकारचं इंजिन ठरलेलं आहे आणि आता त्यापेक्षा सभापती महोदय 3 पट मोठं हे वाढवण बंदर तयार होते। गेले 30-40 वर्ष आपण मुंबई पोर्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमुळे 1 नंबर ठरलो, आता वाढवण बंदरांमुळे पुढील 50 वर्ष महाराष्ट्र हा प्रथम क्रमांकावर सभापती महोदय राहणार आहे। यासाठी सध्या पनवेलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, जेएनपीटी, नैना क्षेत्रातील विविध विकास प्रकल्पांमुळे रायगड जिल्ह्यात 3री मुंबई उभी राहते। नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबरच पालघरमध्ये 3रे विमानतळ मुंबईचं महत्व अधिक अधोरेखित करणारे ठरणार आहे। त्यासोबतच आता पालघर जिल्ह्यात 4थी मुंबई आकाराला येते। पालघरमध्ये जगातील 10व्या क्रमांकाचं सर्वात मोठं वाढवण बंदर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवे विमानतळ, मुंबईतून थेट पालघरला जोडणारा सागरी मार्ग, बुलेट ट्रेन असे काही महत्वाचे प्रकल्प सुद्धा राज्याच्या आर्थिक विकासामध्ये प्रचंड बळकटी देणारे सभापती महोदय आहेत। पालघरमध्ये उभारण्यात येणारे वाढवण बंदर हे केवळ एका जिल्ह्याचंच नाही सभापती महोदय, तर महाराष्ट्राचे संपूर्णपणे विकास चित्र पालटणारे त्या ठिकाणी ठरणार आहे आणि या बंदरामुळे पालघरची कनेक्टिव्हिटी सभापती महोदय वाढणार आहे। या बंदरामुळे दरवर्षी 298 दशलक्ष मेट्रिक टन मालाची हाताळणी करणे सभापती महोदय शक्य असणार आहे आणि महाराष्ट्रासह देशाच्या विकासामध्ये गेम चेंजर ठरणार आहे। सभापती महोदय, हे केवळ वाहतूक एवढ्या पुरतं नाही, तर सभापती महोदय ग्रामीण भागातले जे जिल्हे आहेत ते सुद्धा नाशिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी वाढवण बंदराला कनेक्ट करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा माल किंवा कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी वाहतुकीसाठी बंदर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्वाचं सभापती महोदय या ठिकाणी ठरणार आहे।